शिरपतरायवाडी ते सौंदना हा जो रूट आहे एस टीचा, तो रूट गेल्या एप्रिलपासून ते बस बंद होती. त्याचं एकमेव कारण होतं की रस्ता नादुरुस्त होता, खराब होता. त्यामुळं एस टी महामंडळानं ते बस बंद केली होती. एक महिन्यापूर्वी एक ढगेंनी मला त्या ठिकाणी फोन केला आणि सांगितलं की बाबा लक्ष द्या, आमचे पोरं शाळेत जायचं बसमुळं घरी आहेत. त्याच्यामुळं जर तुम्ही रस्ता व्यवस्थित सुरू केला तर त्या ठिकाणी आम्हाला मुलांना शाळेत पाठवता येईल असं त्यांनी सांगितल्यानंतर मी त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना फोन केला आणि त्यांनी त्यावेळेस थोडा मुरुम टाकून ते बस सुरू करण्याच्या संदर्भातलं काम सुरू केलं. परंतु काही दिवसानंतर ते बस परत बंद झाली. त्यामुळं त्या गावातील प्रत्येक पालकांनी त्या ठिकाणी आम्हाला फोन केले आणि सांगितलं की बाबा तुम्ही बस तात्काळ सुरू करा, कारण एप्रिलपासून ही बस बंद आहे. जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. हे ऐकल्यानंतर अमर भैया आणि सर्व कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी, त्या ठिकाणी जिल्हा परिषद विभाग आणि डेपोचे मॅनेजर यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे बस सुरू करा. मॅनेजर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला बस सुरू करायची, परंतु रस्ता थोडा डागडुजी जर केली तर तुम्ही आज रस्त्याचे डागडुजी करा, आम्ही उद्या त्या ठिकाणी चालू करू असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही परत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी मग तात्काळ त्या ठिकाणी मुरुम दगडं जे टाकायचे ते टाकले आणि त्या ठिकाणी रस्ता बसला जाण्यासाठीचा जो रस्ता लागते त्या पद्धतीचा त्या ठिकाणी करण्याचा त्या प्रयत्न केला. आपल्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की एप्रिलपासून जर बस बंद होती तर या भागाचे आमदार काय करत होते, त्यांचे कार्यकर्ते काय झोपा घेत होते का? 5-5 महिने त्यांचं जर या ठिकाणी अशा पद्धतीचं लक्ष असेल, फक्त यांचं लक्ष एकच आहे की रस्ता करायचा, रस्त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करायचा, प्रचंड पैसे खायचे, याच्या पलीकडे यांचं दुर्लक्ष म्हणजे कुठलं लक्ष नाही. या भागातली सर्वसामान्य मिळणारी जी काही रुग्णसेवा असेल किंवा बस सेवा असेल किंवा जे काही नागरी सुविधा आहेत त्याच्याकडे यांचं कुठलंच लक्ष नाही. यांचं लक्ष फक्त गुत्तेदारीकडे लक्ष आहे. या भागाचे आमदार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, याच्या गुत्तेदारीच्या पलीकडे यांचं कुठलं लक्ष नाही. त्यामुळं आपल्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्याला, आमदारांना सांगायचं आहे की सर्वसामान्य माणसाच्या जे काही प्रश्न आहेत त्याच्याकडे, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्याकडे त्या ठिकाणी लक्ष द्या. पीक विम्याचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण त्या ठिकाणी काही बोललेलं नाहीत. दवाखान्याचे जे पद्धतीचे हाल चालू आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. फक्त आपलं लक्ष कशाकडे? रस्ता मंजूर करायचा, त्याच्यामध्ये प्रचंड पैसे खायचे, बिल्डिंग मंजूर करायची, त्याच्यामध्ये प्रचंड पैसे खायचे. भ्रष्टाचाराच्या पलीकडं आपलं कुठलंच काम नाही. त्यांचे कार्यकर्ते पण तशाच पद्धतीचे आहेत. या ठिकाणी या भागाचे जे डेपो मॅनेजर आहेत कराड साहेब, ते अतिशय पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी त्या ठिकाणी बस सुरू केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अमर भैया, आम्ही त्या ठिकाणी प्रेसला ज्या काही निवेदन दिले त्याची दखल घेऊन सर्व प्रेस मीडियाने ते प्रसिद्धीला आणलं, सोशल मीडियामध्ये ते आणलं आणि आम्ही आपल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना, राजेसाहेब देशमुख, अमर भैया, आम्ही त्या ठिकाणी भेटायला गेलो आणि त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की बस गेल्या 4 महिन्यापासून बंद आहे. हा रस्ता ग्रामीण रस्ता आहे. इजिमा 89 या रस्त्याचं जे वर्गवारी आहे ते तशा पद्धतीने त्याला निधी आपण टाकावा. पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला, आम्ही तात्काळ तो रस्ता त्या ठिकाणी करून देऊ असा त्यांनी शब्द दिला. आणि डागडुजीच्या नंतर डेपो मॅनेजरने जे बस सुरू केली त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं डेपो मॅनेजर साहेबांचे आभार मानतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्या सर्व बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो, केलेल्या कामाचं श्रेय घ्या. जे काम तुम्ही केलंच नाही त्याचं श्रेय घेण्याचा कृपया आपण उद्योग करू नये, हे आपल्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.